आजची रेसिपी वडापाव संग आपण जी सुकी चटणी खातो त्याची रेसिपी आहे आणि करता करता सांगते तुम्हाला मी ते काय घेतले. तर आपली कढई गरम झाली, त्यानंतर थोडंसं ऑइल टाकायचं, खूप कमी, 2 अख्ख्याच कांड्या लसणाच्या मी परतून घेतल्यात आणि गोल्डन ब्राऊन करायच्या. त्यानंतर ते टाकायचे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते छान परतून घ्यायचं. आणि तुम्हाला जर वाटतं ती मधली काडी बिडी ती साईडला होऊन जाते, ती नंतर काढायची. आणि बघू शकता हे काड्या साईडला आली, त्यानंतर ते काढून टाकायचे. त्याच्यानंतर टाकायचं आपलं तिखवाले मिरची पावडर टाकली मी. त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं कमीच वापर करायचा, कारण का बुंदीमध्ये मीठ असतं. त्यानंतर एकदा परत फिरून घ्यायचं. त्यानंतर इथं आपल्याला बुंदी हाफच टाकायची आहे. त्यानंतर ती परत फिरून घ्यायचं. ते साईडला काढलं की नंतर परत हाफ वाटून घ्यायचे. एकदम सांगितलं तो असा गोळा होईल, सुटसुटीत चटणी बनणार नाही आपली. त्यानंतर बघू शकता एकदम सुटसुटीत झाली आणि बघू शकता कलर पण खूप छान आहे. आणि नक्की तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आणि लसूण समजा तुम्ही सोलून घेतला तरी चालेल, तुम्हाला जर आवडत नसेल तर शक्यतो ह्याच पद्धतीने करा. खूप भारी झाली आहे. आणि बघू शकता की कलर पण खूप छान आहे. आणि मी एका साईडला मस्त बटाटा वडा पण केला आहे. त्यानंतर मस्त आता तो मी भरते, आम्ही संपवतो. तर नक्की तुम्हाला आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा. आणि बघू शकता खूप भारी झाली, एकदम सुटसुटीत. एकच लक्षात ठेवायचं, एकदम बुंदी त्याच्यात मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायची नाही, हाफनीच बारीक करायची. आणि खूप भारी झाली. त्याच्यानंतर आपल्या इथं गरम गरम वडा तयारी, मस्त त्याच्यावर चटणी मिरची आणि खूप भारी एक वेगळी रेसिपी. खूप प्रकार आहे, कोण शेंगदाण्याचे खोबऱ्याचे वगैरे करतात, शिळा पावाची पण करतात, ती पण होते छान. पण नक्की ह्या पद्धतीने पण करून बघा, खूप भारी झाली आहे. आणि आवडले की नक्की लाईक करा. आणि मी वडापावची पण व्हिडिओ टाकलेली आहे, तर नक्की त्याला पण जाऊन लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. बाय बाय. मस्त आता भरला आहे. चला बाय बाय.